नगर मनमाड महामार्गाच्या कामाला अवघे 6 महिने झालेत, मात्र काम पूर्ण होण्याआधीच नव्यानं तयार झालेल्या खड्ड्यांवर पुन्हा या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडू लागलेले आहेत। तर कुठे काम संथ गतीनं सुरू आहे, कुठे तयार झालेला रस्ताच उघडत असल्यामुळे वाहनधारक मोठे त्रस्त झालेत आणि यावरून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। नगर मनमाड महामार्गाचं काम गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे, मात्र वाहन चालकांच्या आणि नागरिकांच्या नशिबी या महामार्गाची दुरावस्था आल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळत आहे। गेल्या 6 महिन्यापूर्वी देखील नगर मनमाड महामार्गाचं म्हणजे सावळूर फाटा ते अहिल्यानगर पर्यंतचं काम सुरू झालं। काही ठिकाणी काम हे पूर्ण करण्यात आलं, मात्र ज्या ठिकाणी काम पूर्ण झालं त्या ठिकाणी खड्डे जे आहे ते पडल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळत आहे। काय सांगाल, नगर मनमाड महामार्गाचं काम सुरू आहे, काही ठिकाणी पूर्ण देखील झालंय, काही ठिकाणी अपूर्ण आहे, मात्र काय त्रास तुम्हाला नागरिकांना किंवा वाहनधारकांना सहन करावं लागतं? साहेब, आम्हाला त्रास इतका झालेला आहे का आम्ही अपेक्षा सोडून दिल्यात जमा आहे आमच्या, कारण वारंवार या रस्त्याचं काम होतंय, आम्हाला फक्त गाजर दाखवल्यासारखं होतंय। रस्ता चांगला होतोय, आज आम्हाला वाटतं आज चांगला जाऊ आम्ही, उद्या चांगलं जाऊ, पण रोज तेच आम्हाला एकदम या लाईफची सवय होऊन गेली साहेब आम्हाला डायरेक्ट। म्हणजे स्थानिक आहे ना, आता एक रोड झाला परत त्यांनी उकारला, काय तर म्हणे त्याच्या खाली जे आहे ना हे टाकायचं राहिलं, काय पूल टाकायचं राहिला, शेतकऱ्याची पाईपलाईन जायचं। म्हणजे मला काय म्हणतंय, मग सर्वे करताना या गोष्टी त्यांना आलं पाहिजे होत्या लक्षात। आता फॅक्टरीवरची स्टेट लाईट आहे, आखी परत काढली परत नवीन करून राहिली, म्हणजे खर्च डबल वाढत चाललेला आहे ना। म्हणजे ह्या गोष्टीचं पण त्यांनी ना थोडं गांभीर्याने घेतलं पाहिजे। जे नवीन काम होतंय ते पण पूर्ण खराब होतंय, त्याच्यामुळे जे होतंय ते क्वालिटी होतंय की नाही हे पण प्रश्नचिन्हच आहे सगळ्या गोष्टींवरती। तर लवकर व्हावं अशीच अपेक्षा आहे। नगर मनमाड महामार्गाचं काम नेमकं पूर्ण केव्हा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, कोल्हार, अहिल्यानगर।